जयंत, मला एक कप चहा देशील का? हो, ठेवतो ना चहा. माझ्या हातचा चहा जानूला पण खूप आवडतो. मी मस्त त्यात पुदिना वगैरे टाकतो ना, मस्त चव येते. तुम्हाला पण आवडेल बघा. बाबा पण माझ्या हातचा चहा पिऊन गेले असते तर बरं झालं असतं. अरे पण तो श्रीनिवास आहे, कामाचा अगदी पक्का. तो आता आधी पहिला सासवडला जाईल आणि मग तिकडून तो गॅरेजमध्ये जाईल. बरं झालं लवकर गेला तो, म्हणजे वेळेत पोहोचेल तरी. मग आता मला सांगशील हा सगळा काय प्रकार आहे? नाही, काही नाही. मी कॉलेजमध्ये बघितलेली फाड बोलणारी फिअरलेस जानू ही ती नाहीये. जानू हा लास्ट चान्स आहे. जयंत असा माणूस आहे जो जानूला नक्कीच काहीतरी सांगायचं होतं मला, पण नेमका तो जयंत आला आणि अर्धवट राहिला. पण काय सांगायचं असेल तिला? काहीतरी मेजर प्रॉब्लेम नसेल ना? तो जयंत तसाही अनप्रेडिक्टेबल आणि वियर्ड आहे. आय एम शुअर जो काही प्रॉब्लेम असेल तो त्याच्याचमुळे असेल. खरी पण दोघच, त्यामुळे बोलायला पण कोणीच नसेल जानू सोबत. यार विश्वा, तू कॉन्टॅक्ट नको तोडायला पाहिजे होतास. जानूने एवढे फोन केले, मेसेजेस केले आणि मी माझ्याच जगात. कदाचित तेव्हाच तिने सगळं शेअर केलं असतं तर. यार मला जानूशी बोलायचंय. मला अर्धवट राहिलेली गोष्ट कळून घ्यायची आहे. तिला आता कॉन्टॅक्ट करू शकतो का? फोन करू की मेसेज? मेसेज करतो. जानू, बराच वेळ झाला फोन वाजतोय नाही? हो ना. जानवी, फोन वाजतोय. अगं जानू, बाळा बघ जरा, फोन सारखा वाजतोय. काहीतरी मेसेज येत आहेत वाटतं. जानू, बघू आई कोणाचा मेसेज आहे. आनंदी, तिकडे जाऊन स्वतःची नीट काळजी घ्यायची. हा, टीचर जे सांगतायत ते सगळं नीट ऐकायचं, नीट अभ्यास करायचा. तशा तुम्ही गुणी आहात, मला माहितीये तुम्ही ऐकाल, पण आता पायाची जास्त काळजी घ्यायची आपल्याला. तेव्हा जास्त हालचाल करायची नाही, धावपळ नाही करायची, उड्याही नाही मारायच्या. हा अहो मॅडम, हे सगळं ऐकूनच पोट भरेल तिचं. आता सांगायला नको का? अहो मॅडम, तुम्ही सगळं बोरिंग सांगताय हो. नाही, म्हणजे मान्य आहे की तुम्ही डॉक्टरांचं सगळं ऐकायला पाहिजे, म्हणजे पायाची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. पण डॉक्टर काय म्हणाले होते? सिद्धिराज, तुम्ही आठवा डॉक्टर काय म्हणाले होते? डॉक्टर काका म्हणाले होते की पायाची हालचाल करायची. करेक्ट गुंड्या. त्याच्यामुळे नुसतं बसून नाही राहायचं, थोडं चाली करायची, थोडं धावायचं, थोड्या उड्याही मारायच्या. आणि आठवते ना बाबांनी पायाचे कुठले खेळ सांगितले होते ते? खेळ? कुठले खेळ? ते आमचं टॉप सिक्रेट आहे. अरेच्चा, मला नाही सांगणार तुम्ही तुमचं सिक्रेट? अजिबात नाही. असं कसं? सांगा बरं.
एक मिनिट. तुम्ही मला एक प्रॉमिस द्या की तुम्ही मला नेहमी भेटायला येणार. प्रॉमिस. प्रॉमिस. एकदम पक्कावाला प्रॉमिस. पक्कावाला प्रॉमिस. कधीपासून तुम्ही मलाच भरवताय, आता एकमेकांना भरवा. आनंदी काहीतरी काय तुमचं. प्लीज ना, प्लीज भावनाई, माझ्यासाठी एवढं करा. मी उद्यापासून बोर्डिंगला जाणार ना. प्लीज माझ्यासाठी एवढं करा ना. मला इकडच्या स्वीट मेमरी किती घेऊन जायचंय. प्लीज. अगं आनंदी, हे बघ, आई बाबांनी भरवलंच पाहिजे असं काही नाही. एकमेकांना तुला भरवतोय ना आम्ही, मग झाला की. नाही नाही, तुम्ही माझ्यासाठी एवढं नाही करू शकत. अगं बरं ठीक आहे. मॅडम, म्हणजे आपण एकमेकांना घास भरवतोय. थांबा थांबा थांबा. भरवा. आनंदी, स्माइल. आता एकमेकांना भरवा. हे बघ किती छान आलंय. मस्त काय जबरी आलंय. फोटो तर जबरीच आलाय मॅडम, तुम्ही काही म्हणा. आनंदी चल आता झोपायची वेळ झाली ना. उद्या खूप लवकर गडबड आहे आपली. पण झोपताना माझी अजून एक विश पूर्ण करावा लागेल. प्लीज. प्लीज. हे कसं शक्य आहे. शक्य आहे. आनंदी अहो ही झाली हाताची उशी. आता मी या उशीवर झोपणार.